Program means simply a state of sequence, or a program is nothing but a sequence of statements in a logical manner which are arranged in a logical manners. Okay, so in that we are going to arrange certain statement in some logical manner so that there should be a meaning between these two. Now, only writing the program is not sufficient. If I want to apply if I want to use the controller for certain application, I have to use hardware also. Okay, so hardware is required as well as software is required. Program is also required and as well as hardware is required. So in the last chapter we have discussed the programs. आपण मागच्या याच्यामध्ये काही प्रोग्राम्स बघितले, तसेच आपल्याला हार्डवेअर पण यूज करायचे. तर मग आता आपण हार्डवेअरवर थोडा फोकस करू आणि त्याला म्हणतात इंटरफेसिंग. इंटरफेसिंग म्हणजे काय, की ज्यामध्ये आपण वेगवेगळे डिव्हाइसेस तुमच्या हार्डवेअरला कनेक्ट करतो, ते झालं तुमचं इंटरफेसिंग. माझा आवाज ऐकायला येते व्यवस्थित? येस सर. ओके, सो आता आपण थोडंसं डिस्कस करूया इंटरफेसिंगच्या बाबतीत. आणि जे काही आपण ऍप्लिकेशन यूज करतो आहे हे सर्व तुमचे ऍप्लिकेशन्स आहेत मायक्रो कंट्रोलरचे. तुम्ही आता मोबाईल बघत असाल, तुमच्याकडे मोबाईल असेल, मोबाईलवर तुम्ही लेक्चर ऐकता आहेत, किंवा तुमच्याकडे लॅपटॉप असेल किंवा एखादं टॅबलेट असेल, ते पण एक मायक्रो कंट्रोलरचं ऍप्लिकेशन आहे. तर आपण छोटे छोटे ऍप्लिकेशन वरनं स्टार्ट करणार आहे. सपोज आता ऍप्लिकेशन्स करताना काय करतो, की आपण मोबाईलमध्ये बघतो. आपण एक्झाम्पल मोबाईलचं घेऊया, कारण आजकाल प्रत्येक मुलाकडे किंवा प्रत्येकाला मोबाईल माहिती आहे. सो मोबाईलमध्ये काय, अशा एक टाईपचं एक डिव्हाइस आहे. ओके, आता या डिव्हाइसला काहीतरी इथं बटन्स आहेत. एक विदाउट बटन मोबाईल ऑपरेट होऊ शकतो का? ओके, तर मला आहे ना मोबाईलला ऑपरेट करण्याकरता ऍटलिस्ट ऑन ऑफ करण्याकरता तरी बटन लागेल. आधीचे जे मोबाईल्स होते ना, जवळपास 10-15 वर्ष आधी, तेव्हा फक्त कीपॅडवाले मोबाईल होते, म्हणजे त्याच्यावर बटन्स असायचे आणि ते बटन ऑपरेट करून तुम्ही मोबाईलची स्क्रीन वगैरे ऑपरेट करणार. तर आता नवीन आलेले आहे टचपॅडवाले. टचपॅडला पण काय, इट विल वर्क इन द सेम मॅनर एज दॅट ऑफ कीपॅड, बट हॅव्हिंग सर्टन एक्स्ट्रा फीचर्स. सो मोबाईल एक डिव्हाइस आहे. त्या मोबाईलला काय, तुम्हाला हार्डवेअरमध्ये काही बटन्स दिलेले आहेत. मग काही व्हॉल्यूमचं बटन असेल, पॉवर बटन असेल, ओके, लाईक दॅट वन. असे काही बटन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक डिस्प्ले आहे. वी हॅव अ सर्टन डिस्प्ले ओव्हर हिअर. ओके, हा झाला तुमचा डिस्प्ले. डिस्प्ले आणि तुमचा टच पॅनल इंटिग्रेटेड आहे. डिस्प्ले प्लस टच पॅनल हे इंटिग्रेटेड आहे. इथं कुठेतरी तुमचा कॅमेरा असेल, ओके, आणि एक बॅक साईडला कॅमेरा असेल याच्यामध्ये. तर हे जे दिसतंय ना तुम्हाला, हा कॅमेरा, डिस्प्ले, टच पॅड, व्हॉल्यूम बटन्स, पॉवर बटन, दीज आर ऑल हार्डवेअर. ओके, हे जे तुम्हाला काही दिसतंय याच्यामध्ये, मोबाईलची बॉडी जी दिसते आहे, मोबाईलचं बॉडी आहे, त्याच्यानंतर बटन्स आहेत, त्याच्यावर कॅमेरा आहे, पॉवर बटन असेल, डिस्प्ले असेल, टच पॅनल असेल, त्यानंतर बॅटरी असेल त्याच्यामध्ये. ओके, जे काही दिसतंय आपल्याला ते सर्व काय हार्डवेअर आहे. आता या हार्डवेअरला आणि याच्यामध्ये आहे ना, तुम्ही जर मोबाईल ओपन केला तर मोबाईलच्या आतमध्ये एक पीसीबी असतं. इनसाइड द मोबाईल देअर इज वन पीसीबी, प्रिंटेड सर्किट बोर्ड. ओके, त्या पीसीबी वर आहे ना, ऍक्च्युअली दॅट इज पीसीबी इज द मदर बोर्ड ऑफ कम्प्युटर, युअर मोबाईल. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द मदर बोर्ड ऑफ युअर. आपल्या कम्प्युटरमध्ये आपण त्याला मदर बोर्ड म्हणतोय, आणि याच्यामध्ये जे असेल ना मोबाईलमध्ये आपण त्याला पीसीबी म्हणू शकतो. बेसिकली मदर बोर्ड इज नथिंग बट द प्रिंटेड सर्किट बोर्ड इन विच देर आर नंबर ऑफ कंपोनेंट्स फाउंड. So the most important thing on that PCB or motherboard is your controller IC, ज्याला आपण म्हणतो प्रोसेसर. ओके, तुमच्या मोबाईल मधली सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ती काय आहे, प्रोसेसर. मग कुठल्या टाईपचं प्रोसेसर तुमच्या मोबाईलमध्ये आहे, तर साधारणतः ना मोबाईलमध्ये ड्युएल कोर प्रोसेसर असतात. त्यानंतर त्याच्यामध्ये क्वाड कोर प्रोसेसर आहेत. ओके, त्याच्यानंतर ऑक्टा कोर प्रोसेसर आहेत. हे झालं प्रोसेसर. हे प्रोसेसर काय करतं, की या प्रोसेसर सोबतच आपण हे जे काही डिव्हाइसेस आहेत ना यांना कनेक्ट केलेले आहे. आता हा डिव्हाइस असेल माझा कॅमेरा, कॅमेरा सिग्नल कोणाला देतो, प्रोसेसरला. हे बटन्स वगैरे आहेत, हे पण सिग्नल कोणाला देतात, तुमच्या प्रोसेसरला. डिस्प्ले टच पॅनल, तो सिग्नल कुठनं घेतो आणि कोण. अवंतिका भोसले, दिव्या तांबे. मायक्रो कंट्रोलरचा आउटपुट व्होल्टेज किती असतं आपल्याला. तुमच्या मोबाईलला चार्जिंगला सप्लाय किती देता रे तुम्ही. एम आय ऑडिबल और नॉट. माझा आवाज येत आहे का.
0 to 5 volt. 0 to 5 व्होल्ट नाही, आपल्याला इथे आहे ना 5 व्होल्ट मिळतोय असं आपण अज्युम करूया. ओके, कारण मायक्रो कंट्रोलरला 0 व्होल्ट नाहीये, 0 मीन्स ऑफ आहे, 0 मीन्स ऑफ आहे, बंद आहे तो. ओके, सो त्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, बंद. मला आउटपुट व्होल्टेज किती मिळतं त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे या मोमेंटला. तर कारण मला आहे ना एलईडी ला ड्राईव्ह करायचंय. ओके, सपोज मग इथं मला मायक्रो कंट्रोलरला किती मिळतंय, इथं 5 व्होल्ट ऍज्युम करूया, इथे मिळतंय मला 5 व्होल्ट आणि हा आहे 3 व्होल्टचा. आता 3 व्होल्टच्या एलईडीला किंवा 1.5 व्होल्टच्या एलईडीला मी 5 व्होल्ट सप्लाय दिला तर काय होईल? एलईडी किती आहे तुमचं? 3 व्होल्ट. एलईडीला लागतं 3 व्होल्ट, तुम्ही देताय 5 व्होल्ट सप्लाय, काय होईल? डॅमेज होईल. जसं आपल्याकडे सायकल असेल, सायकलमध्ये आपण किंवा तुमच्याकडे बाईक आहे, स्कूटर वगैरे आहे, तुम्ही स्कूटरमध्ये हवा भरतात, तर त्याला काहीतरी आपण जेव्हा हवा भरतो तिथे किती एक कॅपॅसिटी असतं. जर तुमची स्कूटर वगैरे असेल तर त्यात 30-40 PSI हवा असतं. त्यात जर तुम्ही 70 ते 80 PSI वरली तर काय होईल, ते टायर बस्ट होऊन जाईल, टायर फुटून जाईल. तसंच काय होतं की माझ्या लो व्होल्टेज डिव्हाइसला मी जर हाय व्होल्टेज दिला तर तो सस्टेन करणार नाही, तो डॅमेज होईल. त्यामुळे मला इथं काय करायचं आहे, 5 व्होल्ट देऊन चालेल का? इथं 5 व्होल्ट नाही द्यायचं, इथं मला त्या 5 व्होल्टला 3 व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे, 5 to 3 व्होल्ट. मग त्याकरता तुम्हाला तिथं कनेक्ट करावं लागेल रेजिस्टर. ओके, आता हे डिझायनिंग फेज आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, हे लक्षात घ्या की डिझायनिंग मध्ये आपण कंपोनंट कसे सिलेक्ट करायचे, कारण आपण सर्किट्स बघतो, तुम्ही बुक्स मध्ये सर्किट बघता वगैरे, पण त्याचं कंपोनंटचं सिलेक्शन कुठल्या बेसिसवर केलं जातं आणि त्याच्या व्हॅल्यूज कशा डिटरमाइन केल्या जातात ते खूप इम्पॉर्टंट आहे. सर इथं मला काय प्लूट करावं लागेल, एक रेजिस्टन्स. मग या रेजिस्टन्सचा पर्पज काय, व्हॉट इज द पर्पज ऑफ दिस रेजिस्टर? वी हॅव ऑलरेडी स्टडीड द रेजिस्टर इन फर्स्ट इयर. फर्स्ट इयर मध्ये तुम्ही रेजिस्टन्स म्हणजे काय स्टडी केलेलं आहे. सो व्हॉट इज द रेजिस्टन्स? रेजिस्टन्स इज अ डिव्हाइस विच विल अपोज टू द फ्लो ऑफ करंट. ही तुम्ही एक फर्स्ट इयरला डेफिनेशन स्टडी केलेली आहे. ओके, मग रेजिस्टन्स काय करतो की रेजिस्टन्स आहे ना करंटला कंट्रोल करण्याचं काम करतो. पण इथं आपल्याला त्याच्याकडनं दुसरं काम करून घ्यायचंय. इथं मला करंट कंट्रोल नाही करायचंय, इथे या रेजिस्टन्स पासून मला व्होल्टेज ड्रॉप करायचं. ओके, म्हणजे इथं 5 व्होल्ट आहे, मला इथं 5 व्होल्ट नको आहे, मला व्होल्टेज कमी करायचंय. इथं व्होल्टेज मला आहे ना 2 व्होल्टनी, किती व्होल्टचा व्होल्टेज ड्रॉप करायचंय? 2 व्होल्टचा. तर 2 व्होल्ट व्होल्टेज ड्रॉप करण्याकरता रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असायला पाहिजे ते मला डिसाईड करायचं आहे. आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द रेजिस्टन्स फॉर ड्रॉपिंग माय व्होल्टेज फ्रॉम 5 व्होल्ट टू 3 व्होल्ट. दॅट मीन्स आय वॉन्ट द व्होल्टेज ड्रॉप ऑफ 2 व्होल्ट्स. मला 2 व्होल्टेजने व्होल्टेज कमी करायचंय. मग आता कुठलाही रेजिस्टर लावला तर चालेल का? तर कुठलाही रेजिस्टर लावला तर चालणार नाही, कारण रेजिस्टर जे असतात ना ते असतात ओहम्स मध्ये किंवा किलो ओहम मध्ये किंवा मेगा ओहम मध्ये. ओके, सो हे व्हॅल्यूज आहेत रेजिस्टन्सच्या. आता ओहम मध्ये पण जे रेजिस्टन्स आहेत ना ते 0.5 म्हणजे 0.1 ओहम पासून तुम्हाला भरपूर रेंज मध्ये आहे. तर तुम्हाला जवळपास 100,000 मेगा ओहम पर्यंत रेजिस्टन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके, सो तुम्ही कुठलाही रेजिस्टन्स घेऊन तिथे लावला तर चालणार नाही, तुम्हाला त्याच्याकरता रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याकरता तुमच्याकडे काय आहे फॉर्म्युला? वी नो दॅट V is equal to I into R. सो R is equal to V by I. म्हणजे तुम्हाला इथं व्होल्टेज माहिती पाहिजे आणि करंट माहिती पाहिजे. आता व्होल्टेज तर मला काय माहिती, रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. व्होल्टेज किती असेल इथं? आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. व्हॉट इज द व्होल्टेज? 2 व्होल्टने व्होल्टेज मला ड्रॉप करायचंय, म्हणून माझी व्होल्टेजची व्हॅल्यू किती असेल तिथं? 2 व्होल्ट असेल. ओके, आणि करंट कसा मिळेल तुम्हाला? हाऊ विल गेट द करंट? करंट कुठल्या फॅक्टरवर डिपेंड करतो? करंटची व्हॅल्यू कोण डिसाईड करतं? सर्किटमध्ये करंट किती फ्लो होणार आहे हे कोण डिसाईड करतं? हु इज गोइंग टू डिसाईड द व्हॅल्यू ऑफ करंट? करंट इज टोटली डिपेंड ऑन द लोड. तुमचं लोड काय आहे त्याच्यावर करंट डिपेंड असतो. ओके, इथं लोड माझा आहे एलईडी, मग तो एलईडी डिसाईड करेल की त्याला करंट किती पाहिजे. ओके, सो द डिसाइडिंग फॅक्टर फॉर द करंट ओव्हर हियर इज द एलईडी. एलईडीला करंट किती पाहिजे तिथं तो डिसाईड होईल, आणि त्यावरनं तुम्ही व्होल्टेज आणि तो एक करंट मिळाला की तुम्हाला तो रेजिस्टन्सची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे तेवढा व्होल्टेज ड्रॉप करण्याकरता तुम्हाला त्या व्होल्टेज व्हॅल्यूचा रेजिस्टन्स लागेल. सो साधारणतः इथं आपण आहे ना 100 ओहम पासनं ते 330 ओहम पर्यंतचे रेजिस्टर यूज करू शकतो एलईडी करता. If you want to use the LED with the 8051 microcontroller, depending on the value of say LED 1.5 volts आहे, 3 volts आहे, कुठला LED आहे,
त्यानुसार तुमची जी रेझिस्टन्सची व्हॅल्यू यूज होतं ती असते 100 ओहम पासून 330 ओहम पर्यंत. आता तुम्ही इथं जर त्यापेक्षा जास्त व्हॅल्यूचा रेझिस्टन्स लावलात तुमचा लॅम्प ग्लोच होणार नाही. ओके, तुमची जर रेझिस्टन्सची व्हॅल्यू तुम्ही इथे दिली 10K चा रेझिस्टन्स लावला म्हणजे 10,000 ओहमचा रेझिस्टन्स असेल याच्यामध्ये, तर माझा एलईडी कधीच ग्लो होणार नाही आणि मला असं वाटेल की माझी सिस्टीम खराब झालेली आहे. पण ऍक्च्युअली चुकलं काय आहे की रेझिस्टन्सची व्हॅल्यू तुम्ही चुकीने दुसरी घेतलेली आहे जी तिथे अप्रोप्रिएट नाहीये. सो यू नीड टू प्रॉपरली कॅल्क्युलेट द व्हॅल्यूज ऑफ दिस कंपोनंट्स. सो इंटरफेसिंग मीन्स व्हॉट? In case of interfacing, we are going to connect the input output devices to your 8051 microcontroller or any controller. So this is my 8051 microcontroller. So if I want to connect the LED, I have to put a resistance, then I have to put the device which I want to control, and then it should be connected to the either ground or VCC, whether you want to connect it in the source manner or sink manner. ओके, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्हला ऑन करायचंय म्हणजे पिन ऑफ ऑनच, पिनला जर सप्लाय आला तर ऑन करायचंय की पिनला सप्लाय आल्यावर ऑफ करायचंय, त्यानुसार तुम्ही ते कंट्रोल आणि त्यानुसार कनेक्शन पण चेंज होणार त्याचे. ओके सर, इफ से इथं काय होणार, ही पिन 1 झाल्यानंतर इन दिस केस वेन P2.0 इज 1, एलईडी इज ऑन, एलईडी इज ऑन. आणि हे दुसरे मी डायग्राम ड्रॉ करतोय, या डायग्राम मध्ये चेंज आहे. ओके, so here it is also P2.0. okay, and in this case this is my LED, this is my resistance, and this is VCC. Okay, so this is LED. So in this case what is going to be happen, the reverse thing happen. When 2.0 is 0, my LED is on. ओके, कनेक्शन आता तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार तुम्ही हे करू शकता. पिन बंद केल्यानंतर ऑन करायचंय की पिन ऑन, पिनला व्होल्टेज मिळेल तेव्हा ऑन करायचंय, त्यानुसार तुमचे कंपोनंटचे कनेक्शन चेंज होतील आणि त्याच्यानुसार तुमचं टोटल सर्किट जे आहे ना ते व्हॅरी होईल. ओके, सो इथं काय झालेलं आहे माझं की या केसमध्ये मला या एलईडीला ऑन करायचं आहे जेव्हा हे पिन 2.0 1 होईल. ओके, म्हणजे मला एलईडीला ऑन करायचं आहे जेव्हा माझी पिन 2.0 ऑन असेल. ओके, पण ही 2.0 केव्हा ऑन करायची, तर ही P2.0 तुम्हाला ऑन करायची जेव्हा लाईट कमी असेल, लाईट इज लो. ओके, मग लो लाईट असेल, मग लो लाईट असेल तर तुम्हाला काय यूज करावं लागेल, लाईट सेन्सर. मग इनपुटला काय जाईल तुमचा लाईट सेन्सर. मग आता इनपुटला तुम्हाला एखादा लाईट सेन्सर यूज करावं लागेल. सो दॅट लाईट सेन्सर मे बी युअर एलडीआर, हा सिम्बॉल झाला एलडीआरचा. ओके, लाईट डिपेंडन्स रेजिस्टर, और इट मे बी फोटोडायोड. फोटोडायोडचा सिम्बॉल काय तुमचा, आता जसा एलईडीचा सिम्बॉल मध्ये आहे ना एरो बाहेरच्या साइड मध्ये येतो, दिस इज फोटोडायोड. ओके, आणि हा सिम्बॉल जो आहे तुमचा हा कसला आहे, एलईडीचा. याच्यामध्ये एरो बाहेरच्या साइडला आहे आणि फोटोडायोड मध्ये एरो आतल्या साइडला आहे. सो आतल्या साइडला आहे म्हणजे जेव्हा याच्यावर लाईट पडतो तेव्हा तो ऍक्टिव्हेट होतो. ओके, आणि याच्यामधनं लाईट बाहेर पडतो. ओके, सो आयदर यू कॅन यूज द लाईट सेन्सर, एनी लाईट सेन्सर. यू कॅन यूज एलडीआर, फोटोडायोड. हे कशा करता यूज करतोय लाईट सेन्सर, टू डिटेक्ट प्रेझेन्स ऑफ लाईट. प्रेझेन्स ऑफ लाईट म्हणजे लाईट आहे की नाही हे जाणण्याकरता मला काय यूज करायचं आहे, लाईट सेन्सर. जसं आपल्या बॉडीमध्ये डोळे आहेत, आईज, युअर आईज विल डिटेक्ट वेदर देअर इज अ लाईट सो वेदर देअर इज लाईट ऑर नॉट. ओके, लाईट आपल्याला बाहेर प्रकाश आहे की नाही हे कशाने जाणतो आपण, डोळ्यांनी आपल्याला ते सेन्स करतो. माय आईज विल सेन्स वेदर देअर इज सफिशियंट लाईट ऑर नॉट. ओके, when there is not sufficient light, what you are going to do, we will go into the room, switch on the lamps. Okay, so in the same manner what you are going to do in this system, I want to automate this with the help of LDR. मग एक LDR घेतला, ते LDR वरनं मी काय केलेलं आहे की लाईटला सेन्स केलंय. ओके, LDR ने काय केलेलं आहे, मी लाईटला सेन्स केलंय. मग लाईट जर पडलाय माझ्या याच्यावर मध्ये तर काय होईल की तो सेन्स करेल की लाईट अवेलेबल आहे. मग लाईट अवेलेबल झाला तो काय करेल, या स्विचला ऑफ करेल आणि जेव्हा लाईट नसेल ऍट दॅट टाइम इट विल ऑन द स्विच. म्हणजे सिंपल काय करायचंय, एलडीआर ने तुम्हाला आउटपुट दिलं किंवा फोटोडायोडने आउटपुट दिलं तर फोटोडायोडचं आपण ॲझ्युम करूया की फोटोडायोडचं आउटपुट 1 असेल म्हणजे लाईट अवेलेबल आहे. वेन वी कॅन ॲझ्युम दॅट वेन दिस इज P1.0, मी याला नाव देतो P1.0. वी ॲझ्युम दॅट P1.0 is equal to 1 means light is available. Light is available. P1.0 1 आहे म्हणजे काय, लाईट अवेलेबल आहे. and when P1.0 is equal to 0, light is not available or no, light is not sufficient.
ओके, म्हणजे डार्कनेस आहे. ओके, मग आता मला जर प्रोग्राम लिहायचा, अल्गोरिदम म्हणजे काय? स्टेटमेंट. तुम्हाला काय काय करायचं आहे? अल्गोरिदम म्हणजे काय? तुमची स्टेटमेंट आहे. स्टार्ट, मला आधी स्टार्ट करायचंय. दुसरं काय करायचंय? डिटेक्ट लाईट. डिटेक्ट लाईट. ओके, लाईट डिटेक्ट झाल्यानंतर तिसरं काय? इफ लाईट इज देअर. ओके, स्विच ऑफ लॅम्प. स्विच ऑफ लॅम्प. ओके, त्यानंतर चौथं, इफ darkness is there. If darkness, switch on lamp. आणि पाचला काय? एंड. हा झाला अल्गोरिदम. ओके, याला काय म्हणतात? अल्गोरिदम. स्टेटमेंट वाईज, म्हणजे आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण स्टेटमेंट वाईज लिहून ठेवतो, त्याला काय म्हणतो आपण? अल्गोरिदम. ओके, म्हणजे सर्वात आधी आपण स्टार्ट करणार, नंतर काय करणार? लाईट डिटेक्ट करणार. मग लाईट कशाने डिटेक्ट करायचा, काय डिटेक्ट करायचा, तो तुमचा प्रश्न. तुम्ही कुठलाही सेन्सर यूज करू शकता, तुम्हाला काय वाटेल तिथे यूज करता येईल. त्याच्यानंतर जर लाईट असेल तर काय करायचं, आणि जर लाईट नसेल तर काय करायचं. मग लाईट जर असेल तर मला लॅम्प लावून काही उपयोग नाहीये. ओके, जर आता बाहेर सनलाईट असेल तर तुम्ही घरातली लाईट लावून बसतात का? मग मला नाही, किंवा स्ट्रीट लाईट मला ऑन ठेवायची नाही सनलाईट असताना. ओके, अननेसेसरी वाय आय हॅव टू वेस्ट द एनर्जी. ओके, आणि जर लाईट नसेल, डार्कनेस असेल, तर मला काय करायचं? अशा कंडिशन मेन्शन करायचं आणि त्याच्यानंतर थांबायचे. आता हा झाला माझा काय? अल्गोरिदम. आता अल्गोरिदम तर झाला, आता फ्लो चार्ट म्हणजे काय ते बघावं लागेल आपल्याला. अल्गोरिदम म्हणजे काय लक्षात आलं तुमचं? Have you understood the algorithm? Algorithm means statement. Okay, it is Yes, sir. which statements which are arranged in the logical order so that what exactly you want that can be achieved. तुम्हाला काय पाहिजे ते अचीव करण्याकरता तुम्ही जे स्टेटमेंट्स देतात, लॉजिक आहे. अल्गोरिदम इज नथिंग बट द लॉजिक. कुठलाही प्रोग्राम डेव्हलप करण्याच्या आधी तुम्हाला लॉजिक लिहायचं. लॉजिक आपण वर्ड ऐकलेला असतो ना, अरे ते लॉजिक पाहिजे, लॉजिक चांगलं आहे, त्याचं लॉजिक छान आहे, त्याच्या मागे काय लॉजिक आहे. तर आउटपुट मिळवण्याकरता तुम्ही काय मेथड्स यूज केलेली आहे, मेथोडॉलॉजी यूज केलेली आहे, ते म्हणजे तुमचं लॉजिक आहे त्याच्यात. आणि ते कसं अरेंज करायला आहे आपल्याला? स्टेप बाय स्टेप अरेंज करायचं आहे. ओके, मग सर्वात आधी स्टार्ट करावं लागेल मला, त्याच्यानंतर मला इनपुट काय आहे ते डिटेक्ट करावं लागेल, नंतर इनपुटला प्रोसेस करावं लागेल, चेक करावं लागेल, त्यानंतर त्याच्यानुसार मला डिसिजन घ्यावं लागेल आणि शेवटी थांबावं लागेल. ओके, सो दिस इज द सिक्वेन्स. इट इज अ लॉजिकल सिक्वेन्स. यातला स्टेप जर मी मागे पुढे केला ना तर मग प्रॉब्लेम होतो त्यामध्ये. ओके, सो दिस इज अल्गोरिदम. आता अल्गोरिदम तर झाला, आता फ्लो चार्ट म्हणजे काय ते बघावं लागेल आपल्याला. सो व्हॉट इज फ्लो चार्ट? सो जस्ट वेट, आय विल जस्ट क्लिअर दिस. ओके, फ्लो चार्ट म्हणजे काय? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके, आपलं जे लॉजिक आहे त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, जे प्रोग्राम आहे त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय झालं तुमचं? फ्लो चार्ट. म्हणजे कसा फ्लो होईल, त्याचा लॉजिकचा फ्लो काय असेल ते कशाने रिप्रेझेंट करतो आपण? फ्लो चार्टनी. कारण हे वाचत कुठे बसणार ना मी, प्रत्येक वेळेस मला वाचायला वेळ नसेल किंवा ते वाचायला कठीण जाईल आपल्याला बरेचदा, म्हणून आपण काय करतो? फ्लो चार्ट यूज करतो. मग फ्लो चार्ट मध्ये काय असतं ते आपण चेक बघूया. सो बेसिकली flowchart is a graphical representation. ओके, ग्राफिकल. आता इथं ग्राफिकल दिसतंय. ग्राफिकल म्हणजे काय? त्याच्यामध्ये काहीतरी शेप्स येणार आहे. सो पहिली जी असतं ना, ही शेप असतं स्टार्ट आणि स्टॉप करतं, हे लक्षात ठेवा. ओके, इथं माझं स्टार्ट. ओके, त्यानंतर दुसरं काय? डिटेक्ट लाईट. इथं मी काय करेल? काहीतरी प्रोसेस करेल. ओके, सो आय विल perform certain process over here. So here process is detect light. Detect presence of light. P stand for presence of light. ओके, म्हणजे इथं काय करतो मी? लाईट आहे की नाही तो डिटेक्ट करतो. त्याच्यानंतर मला डिसिजन घ्यायची, हा असतो प्रोसेस करता. दिस इज फॉर प्रोसेस. इनपुट वगैरे जे असतं ना त्याच्याकरता आपण प्रोसेस, तो पण आहे, सॉरी ऍक्च्युली इट कॅन बी यूज, इनपुट पण यूज करू शकतो तिथं, प्रोसेस पण यूज करू शकतो. सो इनपुट करता आपण हा घेतो, आयओ करता यूज करतो. म्हणजे इनपुट घ्यायचं असेल तुम्हाला सिस्टीम मधनं तर आपण हे करतो. प्रेझेन्स ऑफ लाईट वगैरे डिटेक्ट करण्याकरता तुमचा जो असेल ना तो जस्ट लाईक दिस वन. ओके, इट शुड बी डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ लाईट. ते प्रेझेन्स डिटेक्ट केल्यानंतर त्याला डिसिजन घ्यायची. तर डिसिजनला असा डायगोनल यूज करतात. ओके, इफ लाईट इज देअर. ओके, इफ लाईट इज देअर. मग आता तुम्हाला लाईट असेल तर दोन ऑप्शन मिळतील, एक तर लाईट असेल किंवा नसेल. ओके,
लाईट एकतर अवेलेबल असेल यस किंवा नो. हा जो बॉक्स आहे ना याला तुम्हाला नेहमी दोन आउटपुट मिळतात. एक असतो यस आणि दुसरा असतो नो. आणि या प्रत्येकाच्या मध्ये अशी एरोची लिंक असते. सो दिस एरो विल शो द फ्लो ऑफ लॉजिक. This arrow will show you the flow of logic. Okay, so first I am going to start, then I am going to check whether the light is available or not. म्हणजे मी इथे इनपुट चेक करतोय की लाईट अवेलेबल आहे की नाही. मग लाईट जर अवेलेबल आहे तर काय तुम्हाला एक याचे दोन ऑप्शन असतील. डिटेक्ट केला तुम्ही. ओके, डिटेक्ट इफ लाईट इज अवेलेबल. इथे काही सेन्सर सिलेक्ट केलं. मग लाईट जर अवेलेबल असेल तर काय करायचं आणि नसेल तर काय करायचं. इफ लाईट इज अवेलेबल देन व्हॉट यू हॅव टू डू द प्रोसेस. इथं आला तुमचा प्रोसेस. मग इथं काय येईल प्रोसेसमध्ये, स्विच ऑन LED. ओके, आणि नसेल लाईट, सॉरी इथे स्विच ऑफ. लाईट जर प्रेझेंट असेल तर LED काय करायचं, ऑफ करायचा. आणि लाईट जर प्रेझेंट नसेल तर LED ला ऑन करायचं. स्विच ऑन LED. ओके, आणि ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आता ही जी गोष्ट आहे ना ही रिपीटेड पण होऊ शकतं, कंटिन्युअस पण होऊ शकतं, किंवा तुम्ही एक वेळेस पण करू शकता. ओके, मग इथं आता तुम्ही एंडला पण जाऊ शकता. सो दिस इज गोइंग टू बी एंड ओव्हर हियर या प्रोसेसला. किंवा दिस प्रोसेस इज गोइंग टू बी रिपीटेड. हे प्रत्येक वेळेस चेक करत राहील LED ऑन आहे की नाही, LED ऑन आहे की नाही. पण ते आपण नंतर बघूया. सध्या आपण फक्त काय केलेलं आहे, एक सिंपल स्टेज घेतलेली आहे. सो दिस ब्लॉक इज गोइंग टू बी रिप्लेस ओव्हर हियर इफ यू वॉन्ट. कुणी एकामध्ये पण करू शकतो. लाईट डिटेक्ट करण्याकरता मी एक सेन्सर यूज केलेला आहे, त्याकरता मी ते इनपुट म्हणून नाव दिलेलं आहे. मग लाईट अवेलेबल आहे का, इज लाईट अवेलेबल, इज लाईट अवेलेबल, येस, देन स्विच ऑफ द लॅम्प्स, नो, देन स्विच ऑन द LED. हे जे तुम्ही लिहिलेलं आहे ना याला आपण ग्राफिकली रिप्रेझेंट केलेलं आहे. आता ओके, तर आता लिहिलेल्यापेक्षा आपल्याला ग्राफिकली समजायला सोपं जातं की कसं आहे. So basically what happened, this graphical presentation is easy for understanding purpose. You can easily understand this graphical presentation. So that's flowcharts are normally used. Okay, whether you are going to learn any programming language. आणि आता as a electrical engineer, your knowledge is not supposed to be limited to electrical only. ओके, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे म्हणून आपल्याला कम्प्युटरचं काहीच माहिती असायला पाहिजे असं काही नाहीये. उलट तुम्हाला कम्प्युटर बद्दल जेवढं नॉलेज असेल प्रोग्रामिंगचं, दॅट विल बी बेनिफिशियल फॉर यू. बिकॉज नाउअडेज all the electrical things are going to be controlled by computers, and these computer engineers doesn't know that. As a electrical engineer, if you have the knowledge of that programming, then it will be beneficial for you. ओके, कारण तुमच्याकडे कोर इलेक्ट्रिकलचं पण नॉलेज आहे आणि प्रोग्रामिंगचं पण नॉलेज आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे जास्त चान्स मिळेल, तिथे जास्त स्कोप आहे. ओके, सो आर यू गेटिंग इट? लक्षात येत आहे तुम्हाला? Yes, sir. ओके, मग आपल्याला प्रोग्रामिंग, मग आता कुठली प्रोग्रामिंगला शिकायची झाली, व्हॉट एव्हर द प्रोग्रामिंग लँग्वेज यू वॉन्ट टू स्टडी, दॅट मे बी युअर असेंब्ली लेवल लँग्वेज जी आपण यूज करणार आहे 8051 ला, किंवा हाय लेवल लँग्वेज मध्ये सी लँग्वेज असेल, CPP असेल, जावा असेल, ओके, पर्ल असेल, व्हॉट एव्हर द लँग्वेजेस यू वॉन्ट टू रन, किंवा पायथॉन पण असेल. तर त्या प्रत्येक लँग्वेजला प्रोग्राम, म्हणजे प्रत्येक लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहायच्या आधी तुम्हाला अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट बनवावं लागतो. ओके, सो इफ यू आर गोइंग टू बी अ प्रोग्रामर, यू आर नॉट डायरेक्टली स्टार्ट टू राईट द प्रोग्राम. तुम्ही डायरेक्टली कोडिंग नाही चालू करत. तुम्हाला माइंडमध्ये आधी अल्गोरिदम लिहावं लागेल, किंवा तुम्हाला अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट ड्रॉ करूनच तुम्ही त्याचं हे करू शकता. कारण डायरेक्टली कोडिंग मला नाही जमणार. फर्स्ट वन्स यू आर गोइंग टू बी एक्सपर्ट इन दॅट फील्ड, देन इट इज ओके. ओके, बट first of all you need to write the algorithm, what exactly your flow of sequence or flow of logic is going to be happen, that you need to mention, and as per that you need to do your coding. Okay, so actual program is called as coding म्हणजे काय, तुमची प्रोग्रामिंग झालेली. ओके, सो इथं काय करतो आपण की इथं डिसिजन मेकिंग. मग इथं इन्स्ट्रक्शन्स कुठल्या यूज होतील. सो इथं काय करणार, आता मला जर प्रोग्राम आहे तर इथं माझी स्टार्ट करता कुठली इन्स्ट्रक्शन येईल, ORG. एंड कडला कुठली इन्स्ट्रक्शन येईल, एंड इन्स्ट्रक्शन येईल. डिटेक्ट करता येतं, मला डिटेक्ट करायचंय, मला चेक करायचंय. ओके, आय वॉन्ट टू डिटेक्ट. सो इथं जे आहे ना ह्या दोन इन्स्ट्रक्शन माझ्या कॉमन होतील. आणि इथं काय होईल याच्यामध्ये, आय एम गोइंग टू चेक. ओके, मला इथं काय करायचंय, बीट चेक करायची आहे, वेदर दॅट बीट JNB, ओके, और JB, जम्प इफ बीट इज सेट. मग त्या बीटची मला पोझिशन चेक करायची आहे. मग इथं कोणती असेल, 1.0 असेल, की व्हॉट एव्हर दॅट यू. सो इफ दिस बीट इज सेट, देन व्हॉट यू हॅव टू डू. ओके, सो वन्स यू हॅव रिटर्न दॅट, देन यू हॅव टू मेन्शन इट इन युअर कोड. म्हणजे आता इथं मग तुम्हाला सपोज इज P 1.0 इज 1, इथं तुमचा आता
Flowchart kasa change will, that I will explain. Now I will explain you how your flowchart for this particular section program is going to be changed. Now what is my application? My application is that on this P1.0 I have connected a sensor, and pin 2.0 I have connected the LED. ओके. पिन 2.0 ला मी काय कनेक्ट केलेलं आहे, एलईडी कनेक्ट केलं आहे, आणि पिन 1.0 ला एक सेन्सर कनेक्ट केलेलं आहे. सो 1.0, this is 2.0. Okay, this is ground and this is my input sensor. Assume that we are assuming that, assume when P 1.0 is equal to 1, it means light is available. Okay, and when P 2.0 means P 1.0 is 0, there is darkness. ओके. 1.0 ला काय, सनलाइट आहे, आणि 1.0 1 असेल तर सनलाइट आहे, आणि 1.0 0 असेल तर सनलाइट नाहीये, डार्कनेस झालेली आहे. हे लक्षात आलंय. मग आता माझा फ्लोचार्ट कसा असेल ते चेक करा. हे झाली माझी स्टार्ट झाली सिस्टीम. ओके. त्यानंतर मी काय करू शकतो, आता इथं आय विल डिटेक्ट. मग इथं सेन्सर वगैरे घेतलं, इनपुट घेतलंय तुम्ही, मग सेन्स द इनपुट, सेन्स लाईट कंडिशन. आता ती सेन्स घेतल्यानंतर त्याला 2 असतील. ओके. मग तुमचं काय, इज P 1.0 इज इक्वल टू 1. P 1.0 ची व्हॅल्यू 1 आहे का, मग त्याचा आन्सर असेल यस. हा क्वेश्चन मार्क आला. आणि नो, यस असेल म्हणजे काय, यस असेल तर तुम्हाला लाईट्स बंद करायची, एलईडी ऑफ. ओके. नो असेल तर एलईडी ऑन. ओके. आणि हेच तुम्हाला कंटिन्युअसली चेक करत जायचंय. सो हे झालंय, इथनं गेले तुम्ही, ओके, सेन्स केलं, हे रिपीट 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 रिपीट, यू नीड टू रिपीट इट अनलेस अँड अंटिल यू आर गोइंग टू गेट द व्हॅल्यू ऑफ इट. ओके. हे तुम्हाला प्रत्येक वेळेस रिपीट करत राहायचंय. ओके, जोपर्यंत ते होत नाही, म्हणजे तुम्हाला सेन्स करायचं आणि ते चेक करत राहायचंय कंटिन्युअसली. यू नीड टू चेक दॅट वन, वेदर द व्हॅल्यू ऑफ P.0 इज इक्वल टू 1. इफ इट इज yes, then LED is off. If it is no, then LED is on. Now if you want to write the program for this one, so I can just write it org0000h. ओके. त्यानंतर काय आहे की एक पिन घेतलेली आहे मी, ओके, किंवा एक बीट घेतलेली आहे. सो आय हॅव जस्ट मूव दॅट इनटू द मूव, से हिअर सेट बीट. फर्स्ट मी काय केलेलं आहे, आय हॅव सेट द बीट P 1.0, म्हणजे पिन जी आहे ती पिन 1.0 काय केलेली आहे, आय हॅव सेट मूव C, P 1.0. ओके. म्हणजे C ची व्हॅल्यू मी काय केलेलं आहे, किंवा आय विल डायरेक्टली चेक द व्हॅल्यूज ऑफ दिस पिन. जम्प बीट, ओके, P 1.0 टू हिअर. ओके. आणि हिअर एक कोड दिलेला असेल याच्यामध्ये, आणि जर ती असेल तर तो तिच्या इथे फिरायला लागेल. ओके. जम्प इफ बीट इज सेट, JNB घेऊ आपण इथं. जम्प इफ बीट इज नॉट सेट टू हिअर, म्हणजे तो काय करेल, जर त्या पिनची व्हॅल्यू 1 असेल तर तिच्या तिथे फिरत राहील, एलईडी ऑनच करेल. जम्प बीट इफ पिन 1.0 टू हिअर, सो इट विल कंटिन्यू. आणि जर त्या पिनची व्हॅल्यू चेंज झाली तर तो काय करेल, SETB सेट बीट P 2.0. ओके. हा झाला तुमचा प्रोग्राम. इथं मूव वगैरेची गरज नाही. SETB पिन 2.0 म्हणजे काय, दिस विल चेक वेदर द व्हॅल्यू ऑफ दिस पिन 1.0 इज 1 or 0. ही कंडिशन काय करतं की याची व्हॅल्यू चेक करत राहतं. JB, जम्प इफ बीट इज सेट. जम्प केव्हा करेल तो, बीट जेव्हा सेट झाली तरच जम्प करेल, अदरवाइज तो काय करेल, इच्छा इथं फिरत राहील. ओके. जम्प इफ बीट इज सेट टू व्हॉट, सी दिस इन्स्ट्रक्शन. ओके. सेट बीट P 2.0 या इन्स्ट्रक्शनला जम्प करेल, आणि तो P 2.0 ची व्हॅल्यू 1 करेल. आणि ती बीट जर सेट नसेल तर तो काय करेल, तिच्या तिथं फिरत राहील. Okay, so like that we can write the program, and for that purpose you have to use the instruction JNB or JB depending on your logic. Okay, ही JNB म्हणजे काय, jump if bit is not set. ती बीट जर 0 असेल तर तो जम्प करेल, आणि JB म्हणजे काय, बीट जर 1 असेल तर जम्प करेल. मग तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला त्या दोन गोष्टी यूज करायचे, आणि याला म्हणतो आपण लूप.
आणि नंतर त्याला काय तिथच्या तिथं फिरवायचंय. ही इज गोइंग टू जस्ट रोटेट फ्रॉम दिस लाईन टू दिस लाईन. सो इट इज कॉल्ड एज द लूप. आणि दिस प्रोसेस इज कंटिन्युअस. जसं आता त्याकरता तुम्हाला कोणी स्पेशलाइज पर्सन अपॉइंट करायचा नाहीये. ते सेन्सरच काम करेल. तर कंटिन्युअसली इट विल वर्क फॉर दिस वन. ओके, सो इज इट क्लिअर हाऊ द इंटरफेसिंग विल टेक्स प्लेस? इंटरफेसिंग म्हणजे काय करतो आपण आणि प्रोग्रामिंगचं लॉजिक लक्षात आलंय तुम्हाला काय कसं केलं जातं? इंटरफेसिंग म्हणजे आपण इनपुट आउटपुट डिव्हाइसेस मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट करतो, त्याला म्हणतात आपण इंटरफेसिंग. इज इट क्लिअर? येस सर. Yes, sir. खरंच समजलंय का ते लक्षात घ्या आधी. कारण काय एक दोन मुलं रिस्पॉन्स करताय, बाकी कोणीच रिस्पॉन्स करत नाही याच्यामध्ये. दिस थिंग्स सीम टू बी सिम्पल वन, बट दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला याचा इम्पॉर्टन्स सध्या कळणार नाही कदाचित, बट ऍक्च्युअली वेन यू आर गोइंग टू डू द प्रोजेक्ट, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा काम करणार किंवा जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल फायनल इयरचे वगैरे प्रोजेक्ट करणार, तेव्हा हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आजकाल तुम्ही घरामध्ये ज्या काही गोष्टी यूज करत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला हे दिसतं. साध्या साध्या तुमच्या रेफ्रिजरेटरचं डोअर जरी ओपन केलं तरी त्याच्यामध्ये पण ऑटोमेशन आहे. डोअर ओपन केल्यानंतर लाईट ऑन होतो. ओके, मग तिथं काय दिलेलं आहे की एक लिमिट स्विच दिलेला आहे. तो लिमिट स्विच ऑपरेट होतो आणि त्यानुसार तुमचं लाईटचं सर्किट बनतं. ओके, हेच लॉजिक आहे तिथं. तिथं पण काय झालेलं आहे की तुमचा एक कंट्रोलर आहे त्याच्यामध्ये. तो कंट्रोलर काय करतो की इन्स्टेड ऑफ दिस वन, इथं मी काय केलं, एलडीआर घेतला. ते एलडीआरच्या ऐवजी रेफ्रिजरेटरमध्ये काय आहे, लिमिट स्विच आहे. तो लिमिट स्विच काय करतो, तुमचं लिमिट स्विच चेक करतो की ती लिमिट स्विच बंद आहे की चालू आहे. लिमिट स्विच जर बंद असेल तर काय करेल, लाईट ऑफ असेल. आणि लिमिट स्विच जर ऑपरेट केला, लिमिट स्विच डोअर बंद केलं, रेफ्रिजरेटरचा डोअर बंद केल्यानंतर लाईट बंद होतो. माहिती चेक केलाय का कधी डोअर? तुमच्याकडे रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे, फ्रीजचा दरवाजा बंद केल्यानंतर लाईट ऑन असतो की ऑफ असतो? फ्रीजच्या आतमधलं ऑफ असतो. नक्की. असतो. दरवाजा तर बंद असतो, आपल्याला कसं काय कळतं ऑफ आहे की ऑन आहे? ट्रान्सपरंट तर डोअर नाही येत ना रेफ्रिजरेटरचे. कारण हॅलो सर, हा बोला. केली असते. काय तुम्ही स्वतः बघितलं का बंद असतो? सर त्याच्या वरचं हो बटन सर, जर बंद पुश केलं ना असतो. तर ते नाहीतर चेक करून बघसाल घरी थोड्या वेळाने, त्याच्यावर एक बटन आहे. नाहीतर सिम्पली तुमच्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करून त्याच्यामध्ये 2 मिनिटाकरता 1 मिनिटाकरता ठेवून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. किंवा सिम्पली त्याच्यावर जे लिमिट स्विच आहे ते बटन प्रेस केलं तर लाईट बंद होतो आणि बटन ओपन झाल्यानंतर लाईट ऑन होतो. त्या बटनाचं नाव आहे लिमिट स्विच. कुठला स्विच आहे तो? लिमिट. ओके, सो लिमिट स्विच इज ऑपरेटेड बिकॉज ऑफ द मेकॅनिकल मुवमेंट. जिथं मेकॅनिकल मुवमेंटने तुम्हाला सर्किट ऑन ऑफ करायचं आहे तिथं कुठला स्विच यूज करणार आपण? लिमिट स्विच. ओके, सो वेगवेगळ्या टाईपचे स्विच आहेत मार्केटमध्ये अवेलेबल. तर आपल्या रेफ्रिजरेटरमध्ये असेल किंवा तुमचा मायक्रो कंट्रोलर असेल त्याच्यामध्ये जे स्विच यूज होतात ते लिमिट स्विच आहे. ओके, ज्यामध्ये तुम्ही किंवा वॉशिंग मशीन असेल, वॉशिंग मशीनचा दरवाजा जर ओपन केला तर मशीन बंद होऊन जातं, तिचा सप्लाय डिस्कनेक्ट होतो. ओके, सो दीज आर कॉल्ड एज द लिमिट स्विच. मेकॅनिकल मुवमेंट झाल्यानंतर जे स्विच ऑपरेट होतात ते लिमिट स्विच. आणि सेम लॉजिक, हा सेम प्रोग्राम तिथे देऊ शकता तुम्ही. 2 लाईनचा प्रोग्राम आहे. ते काय करणार कंट्रोलर कंटिन्युअसली. आता त्या कंट्रोलरला तर माहिती नाहीये ना की तुम्ही आता फ्रीज उघडणार आहे, फ्रीजचा दरवाजा तुम्ही किती वाजता उघडणार, काय उघडणार, त्यानुसार आपण ऑन करू. मग त्याला कसं कळतं की दरवाजा ओपन केल्यानंतर लाईट ऑन करायचं? तर त्याकरता त्याच्या फ्रीजमध्ये जी एक चिप आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी हा प्रोग्राम सेट केलेला आहे. त्या प्रोग्राम सेट केलेला असल्यामुळे त्याला कळतंय की आपल्याला काय करायचंय. दुसरी गोष्ट, रेफ्रिजरेटरमध्ये आणखी एक नॉब असतं. हॅव यू सीन दॅट नॉब? तुमच्या फ्रीजमध्ये एक नॉब आहे, बघितलीये? फ्रीजच्या आतमध्ये नॉब असेल, बऱ्याचशा फ्रीजच्या आतमध्ये नॉब असतं. ओके, त्या नॉबवर आहे ना तुम्हाला सेटिंग चेंज करता येतात. ओके, समर, विंटर. ओके, किंवा मग हो हो सर. त्याच्यामध्ये असेल कूल, कोल्डेस्ट, नॉर्मल, कूल किंवा कोल्डेस्ट वगैरे असं दिलेलं दिसतं तुम्हाला त्यात. ओके, सो ती जी नॉब आहे ना, ती नॉब काय करते की तुमच्या रेफ्रिजरेटरमध्ये एक टेम्परेचर सेन्सर पण आहे. नॉर्मली दॅट टेम्परेचर सेन्सर इज सिच्युएटेड, सिंगल डोअर जर रेफ्रिजरेटर असेल तुमचा, तर सिंगल डोअर रेफ्रिजरेटरमध्ये तुमचा जो आयसिंग चेंबर आहे, फ्रीजर, त्या फ्रीजरच्या आजूबाजूला वरच्या साईडला तो थर्मोस्टॅट, त्या टेम्परेचर सेन्सर इज देअर. तो टेम्परेचर सेन्सर टेम्परेचर सेन्स करतो आणि ते टेम्परेचर तुमच्या कंट्रोलरला पाठवतो. आणि त्या नॉबवरनं तुम्ही वेगवेगळ्या पोझिशन सिलेक्ट करता.
ते सिलेक्टर स्विच आहे. नॉब इज युअर सिलेक्टर स्विच. जसं रेग्युलेटर आहे फॅनचं, त्या फॅनच्या रेग्युलेटरनुसार आपण फॅनचा स्पीड व्हॅरी करतो. तसंच जी नॉब आहे ना फ्रीजमध्ये, नॉर्मल, कूल, कूलेस्ट किंवा मग काय समर, विंटर, प्रत्येक मॅन्युफॅक्चररचे वेगवेगळे मेन्शन्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी केलेले. सो ते काय करतं की तुम्हाला एक टेम्परेचर सेट करण्याकरता प्रोव्हिजन देतो की तुमचं फ्रीजचं रेफ्रिजरेटरचं इंटरनल टेम्परेचर किती असायला पाहिजे, काय हे तुम्ही सेट करू शकता ॲज पर युअर रिक्वायरमेंट. ओके, सो त्यामध्ये एक टेम्परेचर सेन्सर, तो रेफ्रिजरेटरमध्ये 2 सेन्सर आहेत. नॉर्मल रेफ्रिजरेटर जे आहेत ना, आय एम नॉट डिस्कसिंग अबाउट द हाय एंड रेफ्रिजरेटर, आय एम डिस्कसिंग अबाउट द नॉर्मल रेफ्रिजरेटर विच आर अवेलेबल इन द मार्केट. ओके, नॉर्मल रेफ्रिजरेटरमध्ये मिनिमम 2 सेन्सर्स असतात. एक तुमचा लिमिट स्विच झालेला आहे आणि दुसरा इनपुट डिव्हाइस काय तुमचं टेम्परेचर सेन्सर. आणि या टेम्परेचर सेन्सर आणि लिमिट स्विचवर तुम्ही 2 पॅरामीटर कंट्रोल करतात. एक पॅरामीटर आहे तुमचा लाईट, जो रेफ्रिजरेटरच्या आतमध्ये जेव्हा डोअर ओपन केल्यानंतर लागतो, आणि दुसरा आहे इंटरनल टेम्परेचर म्हणजे कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरचं ऑन ऑफ कसं व्हायचं, कॉम्प्रेसरला कंट्रोल करण्याचं काम जे आहे ना ते टेम्परेचर सेन्सरचं आहे. ओके, सो दॅट कॉम्प्रेसर विल सेन्स, कॉम्प्रेसर विल ऑपरेटेड विथ द हेल्प ऑफ दिस टेम्परेचर सेन्सर. ओके, मग त्यामध्ये काय फक्त त्याच्यात 2 गोष्टी वाढलेल्या. हेच सर्किट जर मला त्याच्याकरता डिझाईन करायचं झालं, त्याच्यामध्ये आपण सिंपल एकच चेंज करायचं आता. म्हणजे तुम्ही एकाच सर्किटला मल्टिपल याच्याकरता यूज करू शकता. सो इथे आहे ना, मी 2.1 माझी पिन नंबर 2.1 आहे. या 2.1 ला मी एक रिले घेतलेला आहे. सो दिस इज माय रिले सर्किट. आणि या रिले सर्किटने मी काय ऑपरेट करतोय, कॉम्प्रेसर म्हणजे मोटर. ओके, तुमचं रेफ्रिजरेटरच्या बॅक साईडला आहे ना एक मोटर असतं, ब्लॅक कलरचं एक युनिट आहे, आणि ते काय असतं कॉम्प्रेसर. पण या कॉम्प्रेसरला ऑपरेट करण्याकरता तुम्हाला इनपुट नंबर 1.1 आहे, आणि ते काय आहे टेम्परेचर सेन्सर. ओके, ते झालं माझं टेम्परेचर सेन्सर. म्हणजे या टेम्परेचर सेन्सरनी मी ही मोटर ऑन करेल, ज्याच्यावरनं मी रेफ्रिजरेटरला कंट्रोल करेल, आणि या ज्या पहिल्या इनपुट आहे त्याच्यावरनं मी लाईट येईल. ओके, म्हणजे तुम्ही रेफ्रिजरेटर बनवलं आता. लक्षात आलंय तुमच्या रेफ्रिजरेटर मधलं सर्किट लक्षात आलेलं आहे. आता फक्त काय फरक राहिलेला आहे, त्याच्यामध्ये बॉडी बनवायची आहे. बॉडी बनली की संपला प्रश्न. आर यू गेटिंग हाऊ दिस डिव्हाइसेस आर डेव्हलप? आपण इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस, वी आर द इलेक्ट्रिकल इंजिनियर्स. ओके, आपण इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहेत, आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर्स असल्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स किंवा अप्लायन्सेस आहेत ते जे बनवले जातात ते कशा प्रकारे बनवले जातात, त्याच्यामागे लॉजिक काय, ते ऑपरेट कसं होतं हे माहिती असायला पाहिजे. आता या 2 गोष्टींवर तर तुम्ही इझिली बनवू शकता जर तुमच्याकडे मटेरियल अवेलेबल असेल तर. इज इट पॉसिबल फॉर यू ऑर नॉट? फक्त प्रोग्रामिंगचा पार्ट आहे, 2 लाईनची 3 लाईनची प्रोग्रामिंग आहे, ती इझिली करता येईल तुम्हाला. पण एक लॉजिक लक्षात आलं की डिव्हाइस कसे डिझाईन केले जातात. एक प्रोसेस लक्षात आली आहे की तुमच्या की डिझाईन जे आपले अप्लायन्सेस आहेत ते कसे डिझाईन केले जातात. आर यू गेटिंग दॅट प्रोसेस? सर. ओके, सो हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण याच्यावर तुम्ही आहे ना स्वतःचं बिझनेस पण हे करू शकता, किंवा मग ह्याच गोष्टी अप्लाय करून तुम्ही स्वतःचे प्रोडक्ट पण डेव्हलप करू शकता. बेसिकली तुम्ही जर विचार केला ना तर मार्केटमध्ये अवेलेबल असणारे सेन्सर्स किंवा आउटपुट डिव्हाइसेस लिमिटेड आहे, आणि त्यांच्यापासून इन्फायनाइट थिंग्स अवेलेबल करता येतात, बनवता येतात. एकाच गोष्टीपासून आपल्याला मल्टिपल अप्लिकेशन्स डिझाईन करता येतात. सो युनिट, अँड आय थिंक यू ऑलरेडी स्टडीड द सब्जेक्ट इन्स्ट्रुमेंटेशन झालाय का तुमचं? इंडस्ट्रियल मेजरमेंट सब्जेक्ट झालाय ना आज? जॉन सर आहेत ना तुम्हाला इंडस्ट्रियल मेजरमेंटला, और इंडस्ट्रियल Yes, इंस्ट्रुमेंटेशन? sir. Industrial instrumentation is the name for the subject. So in which you have studied various types of sensor study केलेत त्यामध्ये. Have you studied the various sensor in that instrumentation subject? काही सेन्सरचे नावं सांगू शकता का तुम्ही? IIN मध्ये जे सेन्सर झालेले आहेत तुमचे, इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन हा सब्जेक्ट ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे तुमचा, तर त्यामध्ये काही सेन्सर्स तुम्ही स्टडी केले. विल यू प्लीज टेल मी सम नेम्स ऑफ द सेन्सर? एनीवन? Instead of typing in the chat box, please speak. ओके, चॅट बॉक्स मध्ये टाईप केल्यानंतर काय होतं, बराचसा टाइम त्याच्यामध्ये होईल. त्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही अनम्यूट करा आणि बोलायला डायरेक्टली सांगा. कुठले सेन्सर्स माहिती आहेत का तुम्हाला इंडस्ट्रियल मेजरमेंट मध्ये किंवा इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन, व्हॉट एव्हर द नेम ऑफ दॅट सब्जेक्ट. ओके, फ्लो करता एक सेन्सर असेल. आणखी
फ्लो मेजरमेंट, ऍक्च्युअली इट इज अ फ्लो मेजरमेंट. आणि फ्लो मेजरमेंट मध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे सेन्सर यूज केलेले आहेत त्यामध्ये. देन अगेन सम सेन्सर, लेवल मेजरमेंट होतं तुम्हाला, फ्लो मेजरमेंट होतं, करंट मेजरमेंट आहे, व्होल्टेज प्रेशर मेजरमेंट इज देअर. ओके, सो यू हॅव स्टडीड द व्हेरियस सेन्सर इन दॅट इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये किंवा मेजरमेंट मध्ये. आणि त्या रिले मध्ये आहे ना अशी एक प्रकारची कॉईल असतं, त्या कॉईलला असे 2 टर्मिनल असतात. ऍक्च्युअली दिस इज इनसाइड, पण मी तुम्हाला दाखवण्याकरता इथं बाहेर करतोय. आणि एक असतो NC टर्मिनल आणि दुसरा असतो NO टर्मिनल. आणि हा जो कॉमन टर्मिनल आहे, या कॉमन टर्मिनलला आपण कनेक्ट करतो सप्लाय तुमचा. मग तो पॉझिटिव्ह असेल फेज, आणि इथे इक्विपमेंट असेल NC किंवा NO ला तुमचं इक्विपमेंट येतं. सपोज इट इज अ मोटर आणि निगेटिव्हला. ओके, आणि इथं तुमचा असतो सप्लाय 5 व्होल्टचा, दिस इज 5 व्होल्ट सप्लाय. आणि रिलेला नॉर्मली टर्मिनल असतात 5 टर्मिनल. रिलेला जर तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये अशा 5 लाईन्स असतात. ओके, त्यातल्या ह्या ज्या 2 आहेत, म्हणजे त्या 3 मधल्या ज्या 2 आहेत, एका साईडला 3 असतात आणि दुसऱ्या साईडला 2 असतात. तर ह्या 2 ज्या आहेत ह्या तुमच्या कॉईलला गेलेल्या असतात, आणि ही जी तिसरी असते मधली ती असतं कॉमन, म्हणजे सप्लायच्या फेजला. आणि हे जे 2 असतात उरलेले, त्यातला एक असतो NO आणि दुसरा असतो NC. सो नेक्स्ट लेक्चर मध्ये मी आहे ना तुम्हाला त्याचा एक रिलेचा फोटो पण दाखवतो. आय विल शेअर यू द फोटो फॉर रिले ऑल्सो, अँड देन वी आर गोइंग टू डिस्कस दिस वन. सो इथे एक लक्षात आलेलं आहे तुमचं